मला माझी आई, माझे सासरे, माझं सासर माहेर, माझं घर सगळं काही पाहायला मिळणार आहे. चलो वे टू अकोट. बाबा पुन्हा काय गोष्ट करता मला मग तुम्ही ताई काऊन नाही म्हणा. बघा पाऊस कसा सुरू झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. पाऊस सुरू झालेला आहे अक्षरशः. गणेशजी कसं करायचं आता आपण? पाऊस चालू झाला. पाऊस काय पावसाळा आहे काय? 5-10 मिनिटात पाणी खतम. माझे पप्पा येतात ते, तुझे पप्पा नाही येत. आता आज आम्हाला जायचं आहे. गणेशजी जाणार आहे गणेशजीच्या सासरी आणि मी सासरी आणि माहेरी जाणार आहेत. आणि मी पण माझ्या सासरी माहेरी जाणार आहे. बरोबर ना? माया माहेर तुमचं सासर, तुमचं माहेर माया सासर, बरोबर आहे की नाही? तर आम्हाला निघायचं आहे आणि तिकीटच भेटत नव्हते. आणि जाण्याचं मुख्य कारणही वेळ आहे, कारण स्वराजला ते आपण गोवर काजण्या काय म्हणतो ना ते आलेले आहेत. आणि अजून 1-2 काम आहेत तर आम्हाला निघायचं आहे. तर आता मध्येच लाईन गेली, काल पण लाईट गेली होती. तर बघतो काय होते. तर करा ते खाली. काऊन मी मध्ये इकडून सामान नाही लागत, मला तिकडून मग आईच्या घरून कुरोळ्या पापड काही आणायला लागत. राहू दे, माई बॅग मीच घेईन दरवाजापर्यंत. खाली पाळा ना ते. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर स्वराजला काही बरं नाही आहे आणि स्वराजच्या अंगावर गोवर आलेली आहे आणि पूर्ण शरीरावर त्याचे पुरळ वगैरे आलेले आहे. आणि मला पण बरं नाही आहे, म्हणजे मला पण ताप वगैरे येला आहे. आणि माझी अडचण असल्यामुळे आम्ही काही पाडवा वगैरे केलेला नाही, म्हणजे गुढी वगैरे उभारलेली नाही आहे. तर आता मला निघायचं आहे आईच्या घरी, म्हणजे माहेरी जायचं आहे. तर पटापट सगळं काही आवरून घेतलं आणि गणेशजीला आदल्याच दिवशी बोलवून घेतलं होतं, तर ते काल रात्रीच आले होते. आणि एक काम करा, तर इथं आम्ही सकाळचं सर्व काही आवरून घेतलं आणि त्यांनीच पूजा वगैरे करून घेतली. तर इथं मी शेवग्याच्या शेंगाची भाजी केलेली आहे आणि चपात्या वगैरे टाकून घेतलेल्या आहे. कारण मला पण बरं नाही आहे आणि स्वराजला पण बरं नाही आहे, कारण त्याला ताप येत आहे आणि तो खूप चिडचिड करत आहे आणि मला पण चिडचिड होत आहे. त्याच्यामुळं माझी 1-2 काम होती, म्हणजे माझं बँकेचे वगैरे इतर 4-5 काम आहे जे तुम्हाला तिथं गेल्यावर करणारच आहेत. तर त्याच्यासाठी मला अर्जंटली निघायचं होतं. तर इथं ना गणेशजीला त्यांच्यासोबत ना कंपनीची चाबी वगैरे काहीतरी आली होतं आणि ते द्यायला अर्जंटली त्यांना निघायचं होतं. तर ते बोलले मी तेवढं काम करून येतो. तर ती चाबी वगैरे देईपर्यंत मी घरातले कामं वगैरे आवरून घेतले. आणि गणेशजी आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही जेवण वगैरे केलं. मुलांना पण जेवण वगैरे दिलेलं होतं. मुलांचं जेवण आटोपलं होतं, फक्त गणेशजी माझंच जेवण राहिलं होतं. तर त्याच्यामुळे इथं आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तर खूप भारी वाटत आहे. आणि माझं ना चिडचिडपणा आणि असं म्हणजे खूप रडावं असं पण वाटत होतं आणि वेगळीच मला फिलिंग येत होती. आणि कसं आहे, जेव्हा एखाद्या आपल्या आतून असं गहिवरल्यासारखं होत असेल किंवा कोणत्याच कामात लक्ष लागत नसेल ना, तर त्या स्त्रीने ना माहेरी जाऊनच यायचं. कारण आपलं मन भरकटतं, आपल्याला पण प्रेमाची आरामाची गरज असते. त्याच्यामुळं मला कसं तरी होत होतं आणि मग मी ठरवलं की नाही बाबा, आता माझ्याच्यानं हे सहन होत नाही आहे. मी काही का होईना माझ्या गावाला 1 वेळा चक्कर तरी मारूनच येणार. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं आणि तिकीट भेटत नव्हतं, परंतु सकाळी तिकीट भेटलेलं आहे आणि मग आमचं जाण्याचं कन्फर्म झालेलं होतं. तर मी जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला माहिती आहे हे प्रमोशनवाले काही मला सुधरू देत नाही. तर सगळ्यात अगोदर मला प्रमोशन करायचे होते. तर हे खूप छान कॉटनचे ड्रेस आले होते. ते 450 ते 500च्या आत आहे. हे सर्व जे ड्रेसेस तुम्ही बघत आहे ना, हे स्वस्त आहे, मस्त आहे, कॉटनचे आहे. फ्लिपकार्टवर सेल लाईव्ह आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. 450-500पर्यंत खूप छान तुम्हाला ड्रेस मिळणार आहे. खरेदी नक्कीच करू शकता. आणि पॉकेट पण आहे, बघा किती सुंदर ड्रेस दिसतो. तर मी असे 3-4 जे होते, काही मी शूट याच्यात टाकलेले नाही आहेत, तर ते शूट केले. आणि त्याच्यानंतर खूप छान हे फ्लिपकार्टवरून मला टॉप पण आले होते जीन्सवर वेअर करायचे.
तर पटापट त्याचा पण मी शूट करून घेतला आणि त्याचा शूट झाला आणि लगेच ना स्वराजला असे पोटात दुखून आलं आणि त्याचं ना पोटच असं कडक झालं होतं आणि अक्षरशः आम्हाला काही सुचलंच नाही मग की स्वराजला अचानक काय झालं. तर धावपळ करत सगळ्यात अगोदर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि त्याचा दवाखाना वगैरे करून आलो. फायनली आता इथं बॅग पॅकिंग वगैरे चालू आहे. आता तुम्ही म्हणणार की किती दिवसासाठी, माझे 4-5 काम खूप अर्जंटचे आहेत, म्हणजे खूप अर्जंटचे आहेत आणि ते काम करणे मला आत्ताच करावंच लागतं एनी ऑफ कंडिशनमध्ये. स्वराला ठेवून जायचा विचार चालू होता माझा, परंतु माझे कामं थोडी अर्जंटली आहे आणि स्वराला मी कोणाच्या भरोशावर सोडू, त्याच्यामुळे शाळेतून सुट्टी घेतलेली आहे आणि तिला पण सोबत घेऊन जात आहे. आणि ह्या बॅगमध्ये काही माझे प्रमोशनचे प्रोडक्ट आहे जे मी काम अंगावर घेतलेलं आहे. तर मला त्यांचे शूट डेली असतात, तर त्याच्यामुळे काही प्रोडक्ट मी सोबत घेतलेले आहेत. तर हॅलो फ्रेंड्स, फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि माझं आज खुशीचा ठिकाणा नाही आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही चालली माहेरी जाणं म्हणजे काय असते आता अनुभवायला भेटत आहे की माहेरी जाण्याचं सुख किती असते म्हणून. तर आता आमचं फायनली सर्व झालेलं आहे आणि आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात. आता 6:45 झालेले आहे. तसे आमचे ट्रॅव्हल्स 8:45 म्हणजे 9:15ला आहे, परंतु ट्रॅफिक वगैरे भरपूर असते, त्याच्या कारणाने आम्हाला लवकरात लवकर आता निघायचं आहे. तर कुठं जायचं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे स्त्रीच्या जातीला तसं जाता येतच नाही. तर प्रमोशन व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि काही प्रोडक्ट सोबत पण घेतले आणि काही तिथं आले पण आहे मम्मीच्याकडे, माझ्या म्हणजे आईकडे आले पण आहे काही प्रोडक्ट. आवरा ना लवकर, आवरा ना, घाला ना कपडे. तर इथं स्वरा वगैरे आवरत आहे, स्वराजचं पण आवरणं झालेलं आहे. हे आहेत आमच्या बॅगा, याच्यात काही म्हणजे प्रमोशनचे सामान आहे जे आईकडे पण मला ठेवायचं आहे म्हणून ते घेऊन जात आहे मी. हा आमचा बॅगेतला पसारा इथंच टाकून दिलेला आहे. आणि हे बघा किचन वगैरे सर्व भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे. गणेशची आठवणीनं सिलेंडर बंद. दुपारी स्वरा आणि स्वराज खेळत होते आणि स्वराजने उडी मारली की काय आणि स्वराजचं जे पोट आहे ना एकदम ते कडक झालं होतं. अक्षरशः मी आधी लक्ष नाही दिलं, नंतर गणेशजी बोलले की तू तुझ्या याच्यातच आहेस, बघ त्याला किती कसं तरी होतं आहे. मग 4-4:30 वाजलं, मी एवढी घाबरली. आधीच त्याला ना हे गोवर आलेले आहेत. तर आई बोलली इकडं आल्यानंतर आपण आरती वगैरे देऊयात, त्याची आरती वगैरे द्यायची असते देवीची. तर त्याच्यामुळं मग आई बोलली इकडं आल्यावर मी करणार म्हणे. तर आम्ही आज निघणार होतो. गणेशची लगेच रडायला लागली. बापरे, मला दिसलं त्यांच्या डोळ्यात पाणी, पण मी म्हटलं काही झालं नाही, खेळता खेळता काहीतरी झालं असेल. मग लगेच त्याला आधी हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टर बोलले काही नाही झालं, तो पडला असेल म्हणून थोडंसं दुखत असेल. मग त्यांनी मेडिसिन वगैरे दिलं, घरी आलो आणि मेडिसिन दिला आधी. आत्ता तो नॉर्मल आहे. कुठंही जायचं म्हटलं ना तर काम काही सुटत नाही, काम तर करावंच लागतं. आणि त्याच्यानंतर ना पटापट मग कचरं वगैरे फेकून यायला लावलं गणेशजीला. माझे काही पार्सलचे भरपूर असे प्रोडक्ट म्हणजे पन्न्या वगैरे पॉलिथिन जमा मी एका वेगळ्या पॉलिथिनमध्ये करत असते, तर ते त्यांना जाळून यायला सांगितलं. आणि हे आमचे झाडं वगैरे, आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन येत होतं या झाडांना पाणी कोण घालणार. तर बाजूच्या ज्या ताई आहे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला, म्हणजे की हो मी झाडाला पाणी घालणार. आणि स्वामींच्या भरोशावर वगैरे झाडं वगैरे त्या ताईंनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे शक्य झालं. आवरा ना, काय पाहून आले तुम्ही, चहा ठेवता की नाही गणेशजी? अहो ते गॅलरी लावून ठेवा, मला इथे 1-1 मिनिटांनी जात आहे. माझ्या नवऱ्याला बघा किती शांतता सुरू आहे. पोरीलेच माहिती असते माहेरी जायची काय घाई असते म्हणून. एवढ्या वाजता निघू, तेवढ्या वाजता निघू, ट्रॅफिक किती राहते काय माहिती, कधी निघते माणूस तर माया. तर चला आता इथं मी एंड करते हा ब्लॉग, आणि न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या माहेरी दिसणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की पण सांगा. बघा म्हातार पण आलं, बापा म्हातारी झाली मी आता, जाऊ द्या आता. गणेशजी पाहा माय केस पांढरे झाले, म्हातारी झाली हो मी, तुम्ही पण झाले म्हणा. माया नवरा मायापेक्षा लहान आहे. किती वर्षांना लहान आहे गणेशजी? 3 वर्षांना लहान आहे. काय गोष्ट करता मला, मग तुम्ही ताई काऊन नाही म्हणा. म्हणून तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट ऐकताय ना, मी मोठी आहे म्हणून. बघा माझ्या नवरा मला किती मान देते, मी मोठी आहे म्हणून माझी गोष्ट ऐकते प्रत्येक, बरोबर. तर चला माझा नवरा जात आहे त्यांच्या सासरी आणि माहेरी, आणि मी पण जात आहे माझ्या सासरी आणि माहेरी. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.
जिथं तुम्हाला माझी आई, माझे सासरे, माझं सासर माहेर, माझं घर सगळं काही पाहायला मिळणार आहे. चलो वे टू अकोट. बाबा पुन्हा.